सो खरं सांगावं तर मी एवढे दिवस फक्त एक गोष्टीची वाट बघत होतो, ती म्हणजे परफेक्ट टायमिंगची. पण खरं सांगावं तर परफेक्ट टाईम कधी येतच नाही. पण एक दिवस मला रिअलाईज झालं की परफेक्ट टाईम सगळं काही नसतं. लाईक तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ॲक्शन नाही घेत तोपर्यंत काही कामं होत नाही. जसं मला 3-4 वर्षांनी कळालं की मी सगळी आयडिया सेव्ह करून ठेवतोय. ही आयडिया आली, ही सेव्ह केली, ही रील आली, हे करीन, ते करीन, हे करीनवर ते सगळं स्टफ अप होत गेलं. आणि जे सगळे बेस्ट आयडिया होते, जे आयडिया होते ते खाली जात गेले. आणि मी ते कधीच ट्राय नाही केले. जे की मला त्यांचं वाईट वाटायचं, रिग्रेट व्हायचं की मी असं का करतोय, मला हे पण ट्राय करायचं, मला ते पण करायचं आहे. जे करायचे मी जेवढं बिल्ड करत होतो तेवढ्याच्यात मी काहीतरी नवीन एक क्रिएट केलं असतं. म्हणून यामुळे मी हा चॅलेंज करतोय 365 डेज 365 व्हिडिओज. सो जो माझा चॅलेंज आहे याच्यात मी मला व्ह्यूज, फेम असं याच्या मागे न जाता मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. कसं मी स्टोरी टेलिंग इम्प्रूव्ह करू शकतो, कसं माझी व्हिडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो, किंवा माझी एडिटिंग स्टाईल कशी मी दर व्हिडिओमध्ये चेंज करून एक सेटअप करू शकतो, किंवा एक बेस्ट जी सगळ्यांना एक बेस्ट सूट होईल अशी एक व्हिडिओ एडिटिंग कशी मी स्टाईल करू शकतो, किंवा नवीन आयडियाज येतील ते सगळं मी एक्सपेरिमेंट करू शकतो. सो हे या सगळ्या चॅलेंजमध्ये शिकता येईल मला. पण प्रॉब्लेम होतो कुठे माहिती आहे, आपण जातो लोकांचा विचार करायला की लोक काय बोलतील, लोक आपला कॉन्टेंट बघतील की नाही. पण इथंच सोल्युशन आहे. जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत लोक बघणार नाहीत. जर तुम्ही कधी टाकलंच नाही तर लोक कधी बघणारसुद्धा नाही. आणि अशाच वेळी एक अनडिझर्विंग लोक किंवा एक पर्सन तुम्ही जाग घेतो आणि नंतर तुम्ही रिग्रेट करता. तर तुम्ही पण तुमच्या परफेक्ट टायमिंगसाठी जर थांबत असाल एक लक्षात ठेवा, परफेक्ट टाईम कधी येत नाही, ती आणावी लागते. जर तुम्ही कधी व्हिडिओज किंवा तुमचं एक काम पोस्टच नाही करणार तर तुम्हाला कधीच नाही कळणार की तुमची परफेक्ट टाईम कधी होती. सो हा होता आजचा आपला डे 6. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही सजेशन असतील तर कमेंट्समध्ये लिहा. बाय. Huh?